शेवटचं षटक हाणामारीचं षटक. मला वाटतं मयूर आहेत काय गोलंदाजीसाठी मयूर आहेत. मयूर अगदी निर्णायक षटक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस केला होता तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय काउपर रिजनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. पहिला चेंडू कुठेतरी थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि 6 धावा. क्षेत्ररक्षकाचा तिथे चांगला प्रयत्न. मला वाटतं शशीने चांगला प्रयत्न केला परंतु चेंडू कुठेतरी दूर राहिला. आणि पुन्हा एकदा जोरात मारला फटका तीच दिशा आणि पण आता फक्त जरा लांब. मला वाटतं 110 मीटरचा तब्बल षटकार. मला वाटतं रोहनने अगदी आता शेवटच्या षटकात आक्रमक पवित्रा घेतलाय. भरपूर लांब फेकून दिला. जशी गनमधून गोळी निघते तशा पद्धतीचा हा फटका. आता आपण तोफीमधून गोळा म्हणूया. गनमधून गोळी म्हणजे लय छोटा शब्द झाला. आणि आता दिशाहीन चेंडू पंचाचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर धाव मिळते अवांतर. बघा आता 2 फटक्याचा काय फरक पडला बघा गोलंदाजावर. दिशाच बदलली म्हणजे कुठेतरी थोडस भीतीदायक वातावरण. आणि पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू जातो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून खालील त्या चिलरच्या प्लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. आणि हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक. मला वाटतं रोहनने शेवटच्या षटकासाठी पॉवर ठेवलेली आहे जवळ. आणि आता मला वाटतं आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे आता आणखी 3 चेंडूवर 3 षटकार खेचल्यावर मग विक्रमच होईल. गोलंदाज कुठेतरी थोडासा दडपणाखाली कारण प्रेशर गेम आहे. बघितलं तर चिंचाळे संघाचा सुरुवातीला पाहिलं तर बॉल टू बॉल रन बनत होत्या परंतु आता मात्र या 3 षटकाराने अगदी धावसंख्या वाढलेली आहे. पुन्हा आता उंच असा मारलेला फटका चेंडू जातो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. KGPL कट्रेवाडी घाणंद प्रीमियर लीग षटकार बॅक टू बॅक 4था षटकार. मला वाटतं आता आजच्या दिवसात हा विक्रम 4 षटकारांचा लगातार 4 षटकार रोहन. कारण शिवपूर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हा संघ मला वाटतं फायनलला खेळायला आला होता तिथे देखील याने मला वाटतं 3, 4, 5 षटकार सलग मारले होते. आणि ते विकेट परंतु संघासाठी भरपूर मोलाची कामगिरी केली. 4 चेंडूमध्ये मला वाटतं 24 धावा वसूल केल्या. नव्हे हवाई फायरने 24 धावा वसूल केल्या. अगदी बडे मंच पर बडा पंच. अगदी 27 धावाची खेळी करून बाद झाले. मला वाटतं जर हा चेंडू जर कनेक्शन झाला असता तर हा देखील 6 धावासाठीच गेला असता. काय ताकद आहे फलंदाजाकडे. फक्त ताकद असून चालत नाही आपलं टायमिंग देखील तितकं परफेक्ट असायला हवं. इथे आमच्या शेजारी बसलेत निमेश ते देखील टायमिंग वर भर देतात. प्रॉपर टायमिंगचे म्हणजे टेस्ट खेळण्यासाठी ते ओळखले जातात. फलंदाजासाठी पाहिलं तर सनी पवार डावखुरा फलंदाज. आता उर्वरित मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. एक हा आणि ते खोलवर पद्धतीचा चेंडू गोलंदाज स्वतः धावतायत आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण झाल्या. अगदी धावसंख्या झालेली आहे 51. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 52 म्हणजे हा संघ देखील 50 क्रॉस करण्यात यशस्वी झालेला आहे. त्यासाठी या गारुडी संघनायक आपण लवकरात लवकर या. विशाल भाऊ कुठे असतील तिथे लवकर इकडे या.
भाऊसाहेब आपली वाट पाहतायत, या लवकर लवकर. अगदी बघितलं तर 4-5 दिवसापूर्वी पावसाने अगदी महाराष्ट्रात थैमान घातला आणि तिथे आपला शेतकरी राजा बळीराजा फार दुखावला गेला. आणि त्यावरच एक आपल्याला कविता मी आपल्या समोर सादर करतो की शेतकऱ्याचे हाल. बघा आता शेतकऱ्याचे हाल प्रत्येक ठिकाणी आहेत, जाईल तिथे शेतकऱ्याचे हाल आहेतच. पाहिलं तर पाऊस पडून देखील हाल करतोय, न पडता देखील हाल करतोय. बघलं बरं गारुडचे संघनायक लवकर लवकर या, भाऊसाहेब आपली वाट पाहतायत, कमिटीचा निर्णय लवकर लवकर या. पाहिलं तर एक शेतकऱ्याची कविता शेतकऱ्याचे हाल म्हणून मी आपल्या समोर सादर करतो आणि मग मी आपली रजा घेतो. पाहिलं तर